शाळेत जाणाऱ्या एका लहान मुलीच्या बाबतीत शाळेत असं काय घडलं की ज्यामुळे संपूर्ण देशाला हादरा बसलाय. देशातील सर्व पालकांच्या पायाखालची जमीन सरकली जेव्हा एका शांत शाळेच्या चार भिंतीमागे एका चिमुकल्या मुलीच्या बाबतीत एक गंभीर घटना घडली. एके दिवशी जेव्हा एक शिक्षिका जेव्हा मुलींच्या बाथरूमचा दरवाजा उघडते तेव्हा त्या शिक्षिकेने जे बघितलं त्या मुलीची अवस्था अशी होती की ती पाहून ती शिक्षिका प्रचंड घाबरली. मग त्या शिक्षिकेने बाथरूम मध्ये नेमकं असं काय पाहिलं की ज्यामुळे संपूर्ण देशाला हादरा बसला. या मुलीच्या बाबतीत घडलेली घटना शाळेने लपवण्याचा प्रयत्न केला, शाळेने ही घटना दाबून टाकण्याचा प्रयत्न केला, पण अखेर त्या शिक्षिकेने हे सत्य बाहेर काढलं. अखेर ते सत्य उघड झालं. या प्रकरणामुळे आता ज्यांच्या मुलं मुली शाळेत जातात ते प्रत्येक पालक आता घाबरू लागले आहेत. मुलांना शाळेत पाठवायचं का, शाळा खरंच सुरक्षित आहे का, असा प्रश्न आता निर्माण झालाय. सर्व पालकांना टेन्शन येऊ लागलं. मग नेमकं या चिमुकलीच्या बाबतीत या शाळेत असं काय घडलं होतं की ज्यामुळे हा प्रकार दाबण्याचा प्रयत्न झाला. शाळेने शिक्षिकेवर दबाव टाकला की हे प्रकरण बाहेर काढू नका. बाथरूम मध्ये त्या मुलीला त्या शिक्षिकेने कोणत्या अवस्थेत पाहिलं की ज्यामुळे त्या शिक्षिकेचा आत्मा देखील घाबरला. तुम्हालाही जरी मुलगा किंवा मुलगी असेल, तुमचा मुलगा मुलगी शाळेत जात असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय बंद करू नका, कारण की संपूर्ण पालकांसाठी हा एक धोक्याचा इशारा आहे. एक घटना जिने संपूर्ण पालकांची झोप उडवली. एक मुलगी जिचं वय होतं फक्त 12 वर्ष, जिच्यासोबत शाळेतच घडला एक धक्कादायक प्रकार जो स्वतः तिच्या शिक्षिकेनं बघितला. त्या शिक्षिकेचं तोंड दाबण्यात आलं, तिला धमकी देण्यात आली, पण अखेर त्या शिक्षिकेने सांगितलं नेमकं काय प्रकार घडला होता. शिक्षिकेचं नाव रुपाली. त्या शिक्षिकेने स्वतः मुलाखत दिली आणि सांगितलं, सगळा विरोध जुगारला. सगळ्या धमक्यांना बळी न पडता त्या मुलीची सत्यकथा अखेर त्या शिक्षिकेने उघड केली. तर संपूर्ण घटना आज पाहतोय. त्या शिक्षिका म्हणतात, त्या दिवशी मी सकाळी लवकर उठून शाळेत आले होते, पण त्या शाळेत स्टाफ रूम मध्ये कोणता स्टाफ किंवा शिक्षक आलेला नव्हता. बोटावर मोजता येईल इतक्या मुली आपल्या क्लासमध्ये जात होत्या. कोणत्या मुली रस्त्याने चालत होत्या, कोणत्या मुली कॉरिडॉर मध्ये जात होत्या, तर काही मुली वर्गात घुसत होत्या. त्या शिक्षिकेचा नवरा तिला शाळेत सोडून पुढे कामावर गेला होता. कामाचा टाइम लवकर होता. कामाचं ठिकाण दूर असल्यामुळे तिचा नवरा तिला लवकरच घेऊन निघत असे आणि शाळेत लवकर सोडत असे. त्या दिवशी त्या शिक्षिका लवकरच शाळेमध्ये दाखल झाल्या होत्या. ती सकाळ नेहमी सारखीच होती. त्यांना त्या स्टाफ रूम कडे जायला निघाल्या, पण त्यांच्या लक्षात आलं की आपलं सामान कपाटात ठेवायचं आहे. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपलं पोट दुखू लागलं आहे. त्यांचं सकाळपासून पोट दुखत होतं, पण त्या कसं बसे आज शाळेत आल्या होत्या, पण शाळेत आल्यानंतर अचानकच त्यांचं पोट हे जास्त दुखायला लागलं. आता त्या शाळेत आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की त्यांचं पोट नेहमी दुखायचं आणि त्यावरती गोळी घ्यायच्या, पण ती गोळी त्यांची घरून आणायचं राहिलं होतं. पोट सकाळपासून दुखायचं, पोटाची गोळी आणि ते विसरलं होतं. अजून कुणी शाळेत आलं नव्हतं, पण त्यांचा त्रास आता अचानक वाढू लागला. आता त्यांना प्रश्न पडला, आता दवाखान्यात जावं तर कोणी स्टाफ आलेला नाहीये, कोण दवाखान्यात घेऊन जाईल. त्यांचे पती तर खूप दूरवर निघून गेले होते. मग त्यांना काय करावं कळत नव्हतं. मग त्यांनी जवळच मुलींच्या विश्रांती कक्षात जायचं ठरवलं. आता त्या शिक्षकांचं जे स्वच्छतागृह होतं ते खूप लांब होतं, पण मुलींचं विश्रांती कक्ष खूप जवळ होता. म्हणून त्या शिक्षिका जवळच्या मुलीच्या वॉशरूम मध्ये पटकन जाता येईल म्हणून त्या तिथे निघाल्या. पोटाचा त्रास भयंकर वाढला होता. काय करावं कळत नव्हतं. गोळी विसरल्यामुळे त्यांची पूर्ण शक्ती संपली होती आणि त्यांना चालणं जड झालं होतं. म्हणूनच त्या जवळ असणाऱ्या मुलींच्या विश्रांती कक्षात गेल्या. मुलींच्या विश्रांती कक्षात गेल्यावर त्यांनी जे पाहिलं ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. तिथे जी काही परिस्थिती होती जी त्यांनी बघितली ती पाहून त्यांच्या तोंडातून किंचाळी बाहेर पडली. त्यांना त्या उलट पायाने मागे पळत सुटल्या. त्यांना उलटी येत होती, त्यांना चक्कर देखील येत होती. इतकं भयंकर ते प्रकरण होतं. त्या इतक्या घाबरल्या होत्या. त्या दृश्य पाहून त्यांची किंचाळी इतकी मोठी होती की त्या आवाजानं शाळेतल्या प्राध्यापिक, त्याचबरोबर तिथल्या प्राचार्य आणि 2 स्टाफ देखील तिथे घाईघाईत आले. त्यांनी पहिल्यांदा त्या शिक्षिकेला घाबरून पाहिले. त्यांना बसवलं आणि लगेच विचारलं, रुपाली मॅडम नेमकं तुम्हाला काय झालं, तुमची तब्येत ठीक आहे ना. त्या शिक्षिका म्हणाल्या घाबरत. प्राचार्य मॅडमच्या कानावर विश्रांती कक्षात त्यांनी जे काय पाहिलं होतं त्या शिक्षिकेने त्या प्राचार्य मॅडमला सांगितलं. त्यांनी जे ऐकलं ते ऐकून त्या प्राचार्य मॅडम देखील घाबरल्या, कारण की मुलींच्या विश्रांती कक्षामध्ये एक असा धक्कादायक प्रकार या शिक्षिकेने पाहिला होता याची कल्पना कुणी करत नव्हतं. हैराण होऊन त्या शिक्षिकेकडे पाहू लागल्या, कारण ती शाळा एक कन्या विद्यालय होतं आणि कन्या विद्यालयामध्ये ज्या मुलीला त्या शिक्षिकेने पाहिलं होतं तसं त्या मुलीच्या बाबतीत घडणं ही अतिशय भयानक घटना होणार होती. मोठं चिंतेचं कारण होणार होतं. ते ऐकून शाळेच्या प्राचार्य मॅडम स्वतः विश्रांती कक्षाकडे निघाल्या. त्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहणार होत्या आणि
थोड्याच वेळेस त्या तिथे गेला. त्यांनी पाहिल्यानंतर नाकावर रुमाल ठेवून त्या देखील तिथून घाबरतच बाहेर पडल्या. मग त्या विश्रांती कक्षात त्या मुलीचं काय झालेलं होतं, का ती महिला शिक्षक घाबरली होती, महिला प्राचार्या देखील घाबरल्या होत्या, काय प्रकार होता, बराच वेळ निघून गेला. तोपर्यंत शाळेत काम करणाऱ्या मावशी सुद्धा शाळेवर येऊन पोहोचल्या होत्या. प्राचार्य मॅडमनी त्या मावशीला सांगितलं की तुम्ही विश्रांती कक्षात जाऊन तिथे जी मुलगी आहे त्या मुलीकडे जा. त्या मुलगी अत्यंत वाईट अवस्थेत पडलेली आहे. खरं इथून पुढे उलगडणार होतं त्या मुलीचं नेमकं काय झालं होतं. तब्बल 13 वर्षाची चिमुकली मुलगी विश्रांती कक्षात अत्यंत वाईट अवस्थेत पडली होती. तिचा पूर्ण शाळेचा गणवेश अतिशय खराब झाला होता. त्यावर असे डाग पडले होते. त्यांनी तिला हळूवार स्टाफ रूममध्ये आणलं. प्राचार्य मॅडम अजून काही टीचर स्टाफ देखील त्या ठिकाणी रूममध्ये जाऊन पाहू लागलं. आता ही अशी गोष्ट आहे की ती शाळेच्या बाहेर भिंतीच्या बाहेर जायला नको. आपली मुलींची शाळा आहे. ही जर घटना अशी झाली आणि जर आपल्या बाहेर समजलं तर आपल्या शाळेचं नाव पूर्णपणे खराब होईल. त्यामुळे मुलीच्या विश्रांती कक्षाला आता कुलूप लावण्यात आलं. आता ती मुलगी काही शुद्धीत येत नव्हती. त्या मुलीच्या अंगावर तिची तब्येत खूपच गंभीर झाली होती. मग नेमकं असं काय झालं होतं की त्या मुलीची तब्येत बिघडली होती. ती मुलगी अत्यंत वाईट अवस्थेत तिथे काय पडली होती. त्या मुलीच्या शेजारी एक लहान गोष्ट पडलेली होती. ती देखील खूप वेदनेत होती. हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. त्या मॅडम अगदी घाबरून पळाल्या. त्यांना उलटी होत होती. प्राचार्य मॅडम अतिशय गंभीर चेहऱ्याने स्टाफ रूममध्ये बोलत होत्या. त्यांनी विश्रांती कक्षाला कुलूप लावून टाकलं. ती मुलगी तिथेच पडलेली होती. प्रिन्सिपल मॅडमने तात्काळ निर्णय घेतला की ही घटना 4 भिंतीच्या मागे दडून टाकायची. शाळेचं नाव खराब होऊ नये म्हणून त्यांनी ती जागा बंद केली. त्या वाईट अवस्थेत मुलीला त्या मुलीचं नाव होतं सोनिया. त्या सोनियाला स्टाफ रूममध्ये आणण्यात आलं, पण ती शुद्धीत येत नव्हती. रुपाली मॅडम म्हणाल्या तिला तात्काळ हॉस्पिटलमध्ये न्यावं, पण प्रिन्सिपल मॅडम घाबरल्या होत्या. त्यांना वाटत होतं की यातून जर पोलीस केस झाली तर शाळेची पूर्ण बदनामी होईल. त्यांनी एका ओळखीच्या डॉक्टरला बोलावलं. डॉक्टरनं सांगितलं सोनियाच्या जीवाला धोका आहे, खूप मोठा. तिच्या अंगामध्ये रक्त देखील अतिशय कमी झालेलं आहे, तिचा रक्तस्राव झाला आहे, नाहीतर तिचा जीव वाचवणं कठीण होईल. तुम्ही विचार करा, 13 वर्षाची मुलगी जिची तब्येत अचानक बिघडली, तिचा जीव धोक्यात आहे. पण प्रिन्सिपल मॅडम म्हणतात हे प्रकरण दाबून टाका, तिला हॉस्पिटलमध्ये नेऊ नका, नाहीतर शाळेचं नाव खराब होईल. मग तिचा जो प्रसंग होता, ही जी घटना होती, तिची जी अवस्था बिघडली होती, तर ही कुणी केली होती हे शोधण्याऐवजी तिथल्या प्राचार्य मॅडम हे प्रकरण दाबून टाका असं म्हणू लागल्या होत्या. पण रुपाली मॅडम स्वतः 2 मुलांची आई होती. त्यांनी प्रिन्सिपल मॅडमला समजवलं आणि सोनियाला हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथे ऑपरेशन थिएटरवर तिच्यात उपचार सुरू होते. प्रिन्सिपल मॅडमला एकच चिंता होती की गोष्ट बाहेर पडू नये. त्यांनी सोनियाच्या आईला, जी एक विधवा गरीब महिला होती, तिला बोलवलं. गरीब स्त्रीला धमकावलं, तू गप्प राहा, नाहीतर तुझ्या मुलीची बदनामी होईल असं त्या म्हणाल्या. पण रुपाली मॅडमचं मन अस्वस्थ होतं. त्या सोनियाच्या बदलत्या वागण्याची आठवण त्यांना झाली होती. हुशार मुलगी जी शाळेच्या नावानं घाबरायची. ज्यांनी ठरवलं आता सत्याचा शोध घ्यायचा. प्रिन्सिपल मॅडमने मुलीच्या आईला धमकावल्यानंतर मुलीच्या आईचा विरोध पूर्ण संपला. त्यांनी कुठे तक्रार केली नाही, त्या शांत बसल्या. पण रुपाली मॅडमला काही चैन लागेना. रुपाली मॅडमनी मुलींकडून माहिती गोळा केली. त्यांना समजलं असं धक्कादायक सत्य की ज्यामुळे प्रिन्सिपल मॅडम हे प्रकरण दाबू पाहत होत्या. आता एक कन्या शाळा जिथे सगळ्या मुली शिकतात, मुली शिकत आहे म्हणलं तिथे मुलं नाही. मग हा गंभीर प्रकार नेमका कशामुळे झाला, कोण जबाबदार, नेमका हा प्रकार झाला कसा, यामागचं कारण काय, याचा तपास लावण्याचं काम रुपाली मॅडमने केलं. त्यांनी गणिताचे शिक्षक सोन्याला एक्स्ट्रा क्लाससाठी थांबवायचे असं समजलं आणि अखेर एके दिवशी त्यांच्या पत्नीच्या तब्येतीमुळे ती हॉस्पिटलला जाऊ लागले. त्यांनी सिक्युरिटी गार्डला सोन्याच्या घरी जायला सांगितलं. रुपाली मॅडमने सिक्युरिटी गार्डला गाठलं. त्याचं वागणं संशयास्पद होतं. प्रिन्सिपल मॅडमने मध्येच हस्तक्षेप केला, गोष्ट दडपण्याचा प्रयत्न केला. अखेर नंतर तो सिक्युरिटी गार्ड पळून गेला. रुपाली मॅडमने सत्य लपवण्याचा निर्णय न घेता पोलिसात तक्रार दाखल केली. 1 महिन्याच्या शोधानंतर सिक्युरिटी गार्डला अटक झाली आणि सिक्युरिटी गार्डने तोच या प्रकरणातला नराधम होता हे आता उघड झालं. शाळेच्या आवारात मुलीवर अशा प्रकारच्या घटना होतात ज्यामध्ये मुलीचा जीव जाऊ शकतो आणि हेच प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला होता. ही संपूर्ण देशाला हादरवणारी जी घटना आहे ही बिहारमधील एका कन्या विद्यालयात घडली होती, जिथे 13 वर्षाच्या सोनियाने अकल्पनीय संकटाला तोंड दिलं. रुपाली मॅडमची हिंमत सगळ्यांसाठी प्रेरणा बनली. आज त्या रुपाली मॅडम त्या शाळेमध्ये प्राचार्य आहे आणि मुलीच्या सुरक्षेची काळजी घेत आहेत. तर ही हादरवणारी घटना तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.